20 मार्चला अमरावती जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येत असून 21 मार्च पासून जिल्हा परिषदेवर प्रशासक बसणार आहे। त्यामुळे मिनी मंत्रालयाचा कारभार आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्याकडे जाणार आहे। शुक्रवारी 18 मार्च ते 20 मार्च दरम्यान 3 दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळे गुरुवारच पदाधिकाऱ्यांसाठी अंतिम दिवस ठरला आहे। तसेच पदाधिकाऱ्यांना 20 मार्चच्या सायंकाळी 5 पर्यंत त्यांची वाहने वापरता येणार आहे। तसेच प्रत्येक सभापतींकडे असलेले 2 कर्मचारी असे 20 कर्मचारी देखील आपल्या मूळ नियुक्तीवर जाणार आहे। मागील 5 वर्षात अनेक सदस्यांनी जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले। काहींचे अधिकाऱ्यांशी खटकेही उडाले, काहींनी तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरीही उडवल्या। काहींना खूप काही करायचं होतं, तर काहींचा करायच्या आधी कार्यकाळच संपुष्टात आला। जिल्हा परिषदेच्या मागील 5 वर्षातील कार्यकाळाबाबत काय म्हणालेत सदस्य, पाहूया सविस्तर। जिल्हा परिषदच्या 5 वर्षाच्या काळामधला सर्वात महत्त्वाचा अनुभव म्हणजे असा की जिल्हा परिषद हे ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू आहे। परंतु 2 वर्षाचे कोरोना काळामध्ये जिल्हा परिषदेची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली होती। त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामं पूर्ण ठप्प झाली होती। त्यामुळे जिल्हा परिषदच्या या प्रकरणामुळे कोरोनामुळे पूर्ण ग्रामीण भागाचा विकास थांबला होता। त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात लोकांचं समाधान जिल्हा परिषद सदस्य करू शकले नाही। ही खंत प्रत्येक सदस्याच्या मनाला भिडलेली आहे। 5 वर्षात तिचे समाधानाचे केले, प्रत्येक अधिकाऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं, जिल्हा परिषदच्या सर्व पदाधिकारी एकमेकाला सहकार्य केलं। माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मला असं वाटायचं की मला एखादा एक चांगला पदाधिकारी म्हणून, एक काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला जिल्हा परिषदच्या सभापती किंवा इतर स्थानावर मला जबाबदारी मिळेल अशी मला अपेक्षा होती। परंतु गटातटाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळे मला त्यापासून वंचित राहावं लागलं, याची खंत मला थोडी मनाला आहे। चांगला काळ गेला आणि अधिकारी लोकांना चांगलं सहकार्य केलं। आम्ही लोकांचे जे प्रश्न असतील, जे प्रश्न असतील ते प्रश्न जे सुटण्यासारखे आहेत ते सोडण्याचा मनापासून प्रयत्न केला। आणि राहिला प्रश्न शेवटच्या दिवसाचा, तर हा नियमच आहे, त्याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही। कारण नियमानुसार 5 वर्षाचा कालखंड असतो, तो आम्हाला पूर्ण भेटला आणि माझी कारकीर्द व्यवस्थित गेली, लोकांचे प्रश्न सोडवले गेले आणि असं काही कोणत्या प्रकारचा कोणाचा गैरसमज नाही, काही नाही व्यवस्थित सर्व झालं। बस माझा वैयक्तिक अनुभव असा, वडनेर भुजंग आणि चौसाळा इथे मी सभागृह टाकलं असताना ते आधी सभागृह कॅन्सल केलं आणि नंतर मग ते गावात गेले असताना अचलपूर मतदारसंघातलं गाव आहे ते, तर वडनेर हे मेडघाट मतदारसंघातलं गाव आहे। तर तिथे बोर्डावर नाव टाकलं, पण सभागृहाच्या भूमिपूजनाला मला बोलवलं नाही आणि उद्घाटनाला पण मला बोलवलं नाही। वडनेर भुजंगमध्ये उत्तरेश्वर बाबा नावाच्या उत्तरेश्वर बाबा तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त असलेल्या तिथं 7 लाखाचा निधी टाकला, पण प्रत्यक्षात हा निधी दुसरीकडे हलवला। 5 वर्षाच्या जो कार्यकाळ झाला आणि हा 2.5 वर्षाचा जो अध्यक्षांचा कार्यकाळ झाला बबलू देशमुखांचा, यांनी स्वतःची मोनोपल्ली वापरून आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना अतिशय अपमानजनक आणि वागणूक देऊन आमच्या पत्रावरती जे कामं टाकलेले आहेत ते एकही काम न करता फक्त आम्हाला बोर्डावर नाव टाकून आणि उद्घाटनालाही बोलवलं नाही। म्हणजे अध्यक्ष कसा असावा, अध्यक्ष हा सर्वांना घेऊन चालणारा असावा। आमचा गुन्हा आहे का आम्ही भारतीय जनता पार्टीवर निवडून आलो? जिल्ह्याचा समसमान विकास झाला पाहिजे असं त्यांना वाटत नाही। फक्त मी म्हणजे जिल्हा परिषद, आम्ही म्हणजे जिल्हा परिषद असं त्यांचा तोरा असतो आणि हा तोरा त्यांना मारक ठरणार आहे। येत्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांना जनता हद्दपार करणार आहे। परिषदेला 2017 ते 2022 पर्यंत आम्ही जिल्हा परिषद सदस्य होतो आणि 2007 पासून मी कंटिन्यू सदस्य आहे। पहिला 2017च्या अगोदरचा अनुभव आणि 2017 पासून तर 2022 पर्यंतचा अनुभव हा वेगळा आहे। या अनुभवामध्ये जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे या सभागृहाचे दोन्ही याचे चाका आहे। पण सत्ताधारी आणि विद्यमान अध्यक्ष यांनी विरोधकांना जी वागणूक दिली ती वागणूक मी माझ्या पूर्वीच्या 2017च्या पूर्वीच्या कार्यकाळात जी पाहिली ती कधीच पाहायला मिळालेली नाही। याचं उदाहरण काल प्रतापरावजी अभ्यंकर सभागृहात त्यांनी याचं भाष्यसुद्धा केलेलं आहे की जो अन्याय या विरोधातून निवडून आलेल्या सदस्यावर केला, असा अन्याय
अद्यापपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या परिषदमध्ये त्या सभागृहातील ज्या सदस्यांनी जे सभागृह चालवलं असेल तसं सभागृह या महाराष्ट्रात अमरावती जिल्हा परिषद चालवलेलं आहे असं कुठं चालवलेलं तुम्हाला दिसणार नाही आहे. हा पर्टिक्युलर ज्या सदस्याला ज्या लोकप्रतिनिधींनी जनतेने निवडून दिलं त्या जनतेवर सुद्धा अन्याय विद्यमान अध्यक्ष व सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. हा आमचा 5 वर्षातला अनुभव आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.